नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। पुणे शहरामध्ये गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण का वाढलं हा एक संशोधनाचा विषय नंतर आपण कधीतरी चर्चेला घेऊच। पण पुण्यातल्या स्टेशन परिसरामधल्या वाडिया कॉलेज महाविद्यालयात एका अल्पवयीन मुलीवरती बलात्काराच्या घटना घडल्या आणि तिचे फोटो काढून तिला ब्लॅकमेलही केलं आणि 4 अल्पवयीन मुलं त्याच्यामध्ये पोलिसांनी पकडली। ही बाब अतिशय गंभीर। या बाबतीत महिलांच्या संदर्भात काम करणाऱ्या डॉक्टर नीलम गोरे या सध्या विधान परिषदेच्या सदस्य असून विधान परिषदेच्या उपसभापती आहेत, त्यांनी पोलिसांना या बाबतीत कठोर कारवाईचे आदेश दिले। जाणून घेऊयात नीलम गोरे। पुण्यामध्ये महाविद्यालयीन कॅम्पसमध्ये एका अल्पवयीन मुलीवरती वेगवेगळ्या मुलांनी बलात्कार केल्याच्या घटना घडलेल्या आहेत। ही मुलगी अल्पवयीन असल्यामुळे त्याच्यामध्ये पॉक्सोचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यानिमित्ताने सुरक्षिततेचे प्रश्न बरेचसे तयार झालेले आहेत। पण मुळामध्ये एखादी मुलगी एखाद्या व्यक्ती तिचा गैरफायदा घेतात किंवा काय याच्याबद्दलची काही माहिती समोर आली तर त्याच्याबद्दलची तक्रार येऊ शकते। या घटनेच्यामध्ये या निमित्ताने मुलींचा आणखीन कशा प्रकारे त्यांच्यावरती गुन्ह्याच्या स्वरूपामध्ये अन्याय होऊ शकतो हे उदाहरण समोर आलेले आहे। शासनाने या संदर्भामध्ये अगदी ज्याला आपण म्हणू काटेकोर आणि कठोर भूमिका घेतलेली आहे। इतकंच नव्हे तर ही केस पॉक्सोची असल्यामुळे ती मुलगी सुरुवातीला तक्रार देण्याच्या संदर्भामध्ये पुढे आली नव्हती, परंतु ही घटनेची माहिती झाल्यावर पोलिसांनी ती घटना नोंदवून घेऊन त्यामधल्या आरोपींना अटक देखील काहींना केलेली आहे आणि त्याच्यामध्ये डिजिटल स्वरूपाचा पुरावा अनेक गोष्टींमध्ये समोर येतो आहे, ज्याच्यामध्ये तिचे फोटो व्हायरल करण्यात आले किंवा माहिती व्हायरल करण्यात आली। ती कुठून कशा पद्धतीने जात होती हे सगळं पुढे कायद्याच्या तपासामध्ये येईल। पुणे पोलीस त्याचा कसोशीने तपास करतायत, पण असं असूनसुद्धा काही वेळेला माहिती नीट न गेल्यामुळे लोकांच्यामध्ये गैरसमज होत आहेत। तर मला खात्री वाटते की या घटनेमध्ये जे काही योग्य ते पावलं उचलली गेली पाहिजेत ती पोलिसांनी उचललेली आहेत। समजा कॉलेजकडून काही हलगर्जीपणा झाला असेल किंवा उशिरा तक्रार गेली असेल तर त्याची पण चौकशी होईल, परंतु त्याच्यापासून कुठेतरी निष्कर्षापर्यंत जाऊन या घटनांचं राजकारण होऊ नये असं मात्र मला जरूर वाटतं। त्या मुलीला समुपदेशनाची गरज आहे, तीसुद्धा देण्याच्या संदर्भात मी पोलिसांना सूचना केलेल्या आहेत। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। वाडिया कॉलेजच्या बलात्कार प्रकरणाच्या संदर्भामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आज तेथे आंदोलन केलं। खरोखरच तरुणाईमध्ये याची प्रतिक्रिया अतिशय वेगळ्या पद्धतीची उमटलेली पाहायला मिळते। खरं तर अख्खं पुणं यामध्ये सहभागी व्हायला हवं होतं, नव्हे तर कॉलेजमधले तरुण तरुणींनी एकत्र येऊन वाडिया महाविद्यालयात जमायला पाहिजे होतं, पण तसं झालं नाही। का झालं नाही याची कारणं वेगळी असतील। अभाविपचं हे आंदोलन पाहू। पुण्यातील महाविद्यालयातील बलात्काराच्या प्रकरणामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनंही निवेदन सरकारला सादर करण्यात आलं, पोलिसांनाही करण्यात आलं।
का आता प्लीज. ॲक्च्युली पुणे पोलीसकडून एक ड्राईव्ह घेतला जातो गुड टच बॅड टचचा. याच्यामध्ये आमच्या कोरेगाव पार्कच्या ज्या एक ऑफिसर आहेत यांनी या कॉलेजमध्ये हा ड्राईव्ह घेतलेला होता. त्या कॉलेजमधली एक मुलगी थोडी डिप्रेशनच्या प्रॉब्लेमने परेशान होती, तर ती काउन्सिलरकडे जात होती. त्यावेळेला तिनं त्यांना सांगितलं की माझ्या एका मैत्रिणीच्या बाबतीत काहीतरी वाईट घडतं आहे आणि मला ते तुम्हाला सांगायचं आहे, कारण तिने हे लेक्चर ऐकलेलं होतं. त्यानुसार काउन्सिलरने त्या दुसऱ्या मुलीलाही बोलवून घेतलं, तिच्या आईवडिलांना बोलवून घेतलं. त्यावेळेला असं लक्षात आलं की जी दुसरी व्हिक्टीम आहे या केसमधली, तिचे इन्स्टावरती काही फ्रेंड्स होते आणि त्यांच्या बाबतीत तिचे काही फिजिकल रिलेशन आलेले होते. ही गोष्ट ट्रस्टींच्या समोर वगैरे उघडकीस झाल्यानंतर 23 तारखेला लेट नाईट हे सगळं प्रकरण पोलीस स्टेशनला आलं. आम्ही इमिजिएट त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केला. त्याच दिवशी ह्याच्यामधले मुलीच्या मायनर असल्यामुळे पोस्को अंतर्गत हा गुन्हा आम्ही दाखल करून घेतलेला आहे. आणि मुलीने त्याच्यामध्ये ज्या 4 मुलांची नावं सांगितली त्यातले 3 मुलं त्याच दिवशी रात्री आम्ही आणलेले होते आणि एक दुसऱ्या दिवशी आणला. याच्यामध्ये 2 मेजर आहेत ज्यांची वय 20 वर्ष आहे आणि 2 मायनर आहेत ज्यांचं वय 16 वर्ष आहे. याच्यामध्ये मेजर मुलांना 27पर्यंतची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. मायनर मुलं जे आहेत त्यांना रिमांड होममध्ये 7 तारखेपर्यंत ठेवण्याबाबत कोर्टाचे आदेश झालेले आहेत तसे. आणि डिजिटल एव्हिडन्स जे आहेत याच्यासाठी सगळे मोबाईल जप्त केलेले आहेत आणि त्याच्यावरती आमचा तपास चालू आहे. ते मुलं ड्रग्सचं सेवन करत होते असं प्रकारचा आरोप आमदारांनी केलेला आहे. तुम्ही ज्या आरोपींना ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून काही माहिती घेतली का? त्यांना यापूर्वी ड्रग्सचं सेवन त्यांनी यापूर्वी कधी केलंय का? नाही, असं काही आढळून आलेलं नाही आहे या तपासामध्ये. इवन ही 4 मुलं वेगळी आहेत, ह्यांचा एकमेकांशी कुठंच संबंध नाही आहे. हे इन्स्टावरून त्या मुलीशी 4ही जण कनेक्ट होते, परंतु त्यांचा एकमेकांशी कुठेही संबंध नाही आहे. आणि हा प्रकार कुठलाही ड्रग्समधून झालेला नाही आहे किंवा हा सामूहिक प्रकार नाही आहे. हे इन्सिडेंट एप्रिलपासून सप्टेंबरपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मुलांबरोबर घडलेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये सामूहिक बलात्काराचाही प्रकार नाही आहे. जी आंदोलकांची मागणी होती की संस्था चालकांनी त्या मुलीचा दाखला दिलेला आहे, तिला शाळेतून काढलेला आहे, या संस्थेवरती काही कारवाई होणार आहे का? त्यांच्याशी काय बोलणं केलंय का? या बाबतीत माझ्याकडे माहिती आलेली नाही आहे की तिचा दाखला काढलेला आहे वगैरे, परंतु त्या बाबतीत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला जी काही असेल ती कारवाई केली जाईल. बाकी जर त्यांच्याकडून दिरंगाईचा प्रकार जाणवला आम्हाला तपासादरम्यान तर जी काही कारवाई असेल ती त्याच बाबतीत घेतली जाईल. दगडूशेठ हलवाई गणपतीच्या वतीनं दिव्यांग व्यक्तींकरता मोफत कृत्रिम अवयव आणि उपकरणांच्या वाटपाचं नुकतंच शिबिर झालं. जाणून घेऊयात या कार्यक्रमाची ही माहिती. जय गणेश. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने ज्या रुग्णांना हात आणि पाय नाही आहेत अशा रुग्णांना जयपूर फुटवेअर आपण बसून देण्यासाठी हा कॅम्प आज ऑर्गनाईज केलेला आहे. जवळजवळ 6 दिवस हा कॅम्प या ठिकाणी चालणार आहे आणि एक रुग्णांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसावा, हसू यावं, त्यांना जीवन त्यांचं अतिशय आनंदात समाधानाने व्यतीत करता यावं याकरता या कॅम्पची अरेंजमेंट आपण केली. याच्यामध्ये 572 रुग्णांची नोंदणी झालेली आहे. त्याचप्रमाणे या रुग्णांना नुसते फुटवेअर नाही तर आपण त्यांना व्हीलचेअर, कुबड्या हे देखील या ठिकाणी देणार आहोत. आणि ह्या सगळ्या उपक्रमाला मदत झाली आहे ती पिनॅकल ग्रुप, त्यांचे अध्यक्ष सुधीरजी मेहता साहेब, त्याचप्रमाणे टाटा कॉमचे माननीय गोयल साहेब, त्यानंतर सुनिधी गोयल मॅडम, या सगळ्यांच्या सहकार्याने या रुग्णांकरता एवढा मोठा कॅम्प आपण लावू शकलो. ज्या रुग्णांना जास्त रुग्ण झाल्यास त्यांचं वेटिंग लिस्ट पण आपण बनवतो आहे. पुढच्या कॅम्पमध्ये त्यांची देखील दखल घेऊन त्यांना देखील ही सुविधा आपण देणार आहोत. सातत्याने दगडूशेठच्या वतीने प्रत्येक महिन्याला आपण वेगवेगळ्या आरोग्याच्या क्षेत्रामध्ये हे कॅम्प घेत असतो. मग हार्टचं ऑपरेशन असेल, किडनीचं असेल, कॅन्सरचं असेल, वेगवेगळ्या शस्त्रक्रिया असतील, दगडूशेठच्या वतीने 90% या सगळ्या विनामूल्य करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. मागच्या वर्षी 41,000 रुग्णांनी याचा लाभ घेतला, 12,000 कॅट्रॅक्ट झाल्या. आणि हा जो कॅम्प आहे अपंग व्यक्तींसाठी, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद यावा, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान यावं, बाप्पांचा आशीर्वाद, त्यांचा प्रसाद त्यांच्यापर्यंत पोहोचावा या दृष्टीने या सगळ्या मेडिकल कॅम्पची आपण अरेंजमेंट केलेली आहे. आणि चांगला प्रतिसाद हा महाराष्ट्रातनं जवळजवळ हे सगळे रुग्ण आलेले आहेत आणि त्याचा लाभ ते खऱ्या अर्थाने घेत आहेत. धन्यवाद. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन संपादकीयमधून मी संपादक डॉक्टर शैलेश. पुणे शहराची ओळख हे विद्येचं माहेरघर, पेन्शनरांचं पुणं, सुसंस्कृत पुणं, साहित्य संस्कृती याची महाराष्ट्राची राजधानी हे बिरुद आपण अभिमानानं सांगत असे. आता सांगू शकतो का? तर निश्चितच नाही. असं सर्वत्र बोललं जातं.
पण तसं नाही आहे. पुणे शहरामध्ये कोयता गँग, गुन्हेगारी, खून, मारामाऱ्या या गोष्टी वाढलेल्या निश्चित दिसून येतात, पण त्या कमीही होतील. त्याकरता समाज प्रबोधनाचा मार्ग आवश्यक आहे का? तर निश्चित आहे. पण त्याकरता पोलिसी खाक्या ज्याला आपण म्हणतो त्याची वचक व जरब पुण्यात बसली पाहिजे. पुण्यामध्ये जरब बसवण्यामध्ये घाशीराम कोतवाल हा देखील होता, पण त्यानं चुकीच्या मार्गाने बसवली आणि म्हणून घाशीरामाची प्रकरणं ही आपल्याला माहिती आहे. संदर्भ न घेता पुणे शहरामध्ये गुन्हेगारांवरती जरब आणि वचक बसला पाहिजे ही वस्तुस्थिती सर्वसामान्यांच्या बोलण्यातनं जाणवते. राजकीय व्यक्ती असतील, पोलीस प्रशासन असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, ते याच्यामध्ये फक्त चर्चा करतात, कृती करताना दिसत नाही. आणि ही कृती कोणी करायची हाही प्रश्न. शरद पवार यांनी सांगितलं की पुणे शहर हे विद्येचं माहेरघर म्हणून होतं, आता कोयता गँग म्हणून शहराची ओळख हे निश्चित अभिमानास्पद आहे का? ह्याला जबाबदार कोण? सरकार, प्रशासन, पोलीस, नागरिक का पुणे शहरामध्ये बाहेरून येणारे लोंढे? पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.